गोंदिया कोहमारा या मार्गावर पुन्हा मंगळवारी 1 जुलै रोजी दुपारी 12:45 वाजेच्या सुमारास डब्बा खजरी दरम्यान शिवशाही बसचा अपघात झाला असून आजच्या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याने मोठी हानी टळली आहे। घटनेची माहिती होताच राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व डुग्गीपार पोलिसांनी घटनास्थळ गाठून मदत कार्यास सुरुवात केली। गोंदियावरून नागपूरला जाण्याकरिता MH6 BW 1170 ही शिवशाही बस निघाली होती। गोंदिया कोहमारा मार्गावरील डब्बा ते खजरी दरम्यान विरुद्ध दिशेने येत असलेल्या मोटारसायकल स्वारास वाचवण्याकरिता बस चालकाने एकदम स्टीअरिंग फिरवल्याने बस अनियंत्रित होत विरुद्ध दिशेला जात शेतात शिरली। त्यावेळी या बसमध्ये 25 ते 30 प्रवासी प्रवास करीत होते। या घटनेत चालकाला थोडीफार दुखापत झाली असून महामार्गाने जाणाऱ्या इतर नागरिकांनी आपले वाहन थांबवित बसमधील प्रवाशांच्या मदतीला धावले आणि काही क्षणापुरते घाबरलेल्या प्रवाशांना लागेल ती मदत करत त्यांना धीर दिला। त्यामुळे काही काळापुरती अफरातफर झाली होती। गोंदिया जिल्ह्यात 26 नोव्हेंबर 2024 रोजी गोंदिया कोहमारा मार्गावरील खजरी गावाजवळ शिवशाही बसचा अपघात झाला होता। यात शिवशाही बसमध्ये सवार 11 लोकांचा मृत्यू आणि 33 प्रवासी जखमी झाले होते। 26 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी भंडारा आगारातून शिवशाही बस गोंदियाला जात असताना गोंदिया सडक अर्जुनी मार्गावर शिवशाही बस अनियंत्रित झाली व रस्त्यालगतच्या बाजूला उलटल्याने 11 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 33 प्रवासी जखमी झाले होते। जखमींना गोंदिया जिल्हा रुग्णालयात तसेच सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता पाठवण्यात आले होते। हा अपघात इतका भीषण होता की तत्कालीन मुख्यमंत्री यांनी मृतकांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती। आता पुन्हा याच मार्गावर शिवशाही बसचा अपघात झाल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केलेला आहे। विशेषतः या मार्गावर कोहमारा वॉटर पार्क असल्याने येथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते। इतकंच नाही तर लहान मुलांची सहल देखील येथे मोठ्या हौशीने काढली जाते। त्यामुळे हा मार्ग तुलनेने अधिक सुरक्षित ठेवणे ही शासनाची मोठी जबाबदारी आहे। परंतु याच मार्गावर शासनाच्याच गाडीचा अपघात व्हावा ही खेदाची आणि चिंतेची बाब आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता शासनाने याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे।